नागपुर से एक बड़ी खबर। सरकारी नौकरी दिलाने के नाम पर करोड़ों की ठगी का खुलासा हुआ है। हुड़केश्वर थाने में ये मामला दर्ज किया गया है। पुलिस उपायुक्त आर्थिक अपराध शाखा में एक स्वामी ने इस पूरे घोटाले की जानकारी दी है। आरोपी लॉरेंस हेनरी ने युवाओं से नौकरी का झांसा देकर अब तक करीब 1 करोड़ 60 लाख रुपए की ठगी की है। सूत्रों के अनुसार अब तक 15 से 16 छात्रों की शिकायत पुलिस तक पहुंच चुकी है, जबकि अनुमान है कि ठगी का शिकार हुए युवाओं की संख्या तकरीबन 60 तक हो सकती है। इस मामले में लॉरेंस हेनरी समेत शिल्पा हेनरी, विजय पाटनकर और नितिन साठे आरोपी बनाए गए हैं। मंत्रालय में इंटरव्यू तो कराए गए, किसकी मदद से आरोपी अंदर तक पहुंचे इसकी जांच जारी है। इस ठगी के मामले में आगे की जांच हो रही है। जी, याच्यामध्ये आपल्याकडे हुडकेश्वर पोलीस ठाणे नागपूर शहर यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे फसवणुकीच्या, ज्यामध्ये लॉरेन्स हेनरी आणि त्यांचे साथीदार यांनी काही मुलांना त्यांना सरकारी नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, मेडिकल केला, पण त्यांना नोकरी लावून दिली नाही। याच्यामध्ये सध्या 15 ते 16 विद्यार्थी यांना आमच्याकडे कंप्लेंट दिलेली आहे आणि 1 करोड 60 लाख फसवणूकच्या प्रकरण आहे। पण अजून ते वाढतील, कारण की याच्यामध्ये 50 ते 60 अजून विद्यार्थी ते होऊ शकते, उमेदवार होऊ शकते, ज्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे। मॅडम, या प्रकरणामध्ये काही जे उमेदवार आहेत त्यांचा इंटरव्ह्यू थेट मंत्रालयात सुद्धा झाल्याची माहिती आहे। त्यांना डॉक्युमेंट सुद्धा तयार करून मंत्रालयात बोलवण्यात आलं आणि 5व्या मजल्यावर ते सरकारी म्हणजे मुलाखती झाल्याची माहिती आहे। बरी माहिती आहे तुमची। याच्यामध्ये हाच कारणावरून मुंबई चेंबूरमध्ये पण गुन्हा दाखल झालेला आहे आणि मंत्रालयामध्ये एंट्री होणार आणि जे काही लोक आहे जे मंत्रालयामध्ये कोई अधिकारी नाही किंवा कर्मचारी नाही आणि त्याने पण त्यांची एंट्री मंत्रालयामध्ये करून घेतली आणि त्याने त्यांचा इंटरव्ह्यू घेतला, ते एक खूप आश्चर्याची बाब आहे। आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहोत की कशाला आणि कैसे ते आतमध्ये गेले आणि त्यांचा इंटरव्ह्यू झाला।